चला आता आपण ना शेपूची भाजी करूया ना. काय म्हणतो ना, वाईस ओव्हर करताना मी वरच छतावर आलो, कारण समंता आमच्या बाजूचे पोरी आहेत ना, ते कुठं पळली ना त्यांच्या मागेच पळते त्या पोरीवाच्या. त्यासाठी ना तिला घेऊन ना वर आला. त्यासाठी मला एवढं दमी उरले. शेपूची हिरवी भाजी करायसाठी सगळ्यात पहिलं ना काय म्हणतो तेल घालायचं. तेल घातल्यावर ना लसूण. कुठं चालीस ग रोहिणी? कुठं? सावलीत थांबायला बी. तू पण जा सावलीत थांब. तिथंच जा, तिथं जा. इथंच हा. ए रोहिणी, समंता पण आली बघ ग. तेल अजून जिरे लसूण टाकायचं, अजून कांदा टाकायचं. कांदा ना थोडे ब्राऊन कलर फिरवायचं. नंतर काय की काय म्हणतात टमॅटो अजून घालायचं. मधून मिरची तुम्हाला थोडंसं लालसर पाहिजे असलं तेलामध्येच मिरची पावडर टाकायचं. अजून हळदी पावडर, नमक पावडर घालून सिंपल करणार आहे मी. असं जास्त हे ते नाही करणार. त्याच्या बाद ना शेपू चांगलं स्वच्छ धुवायचं, तोडायचं. त्याला ना काय म्हणतो छान कटिंग करायचं. कटिंग करून बारीक बारीक कट करायचं. शेपू मोठे केला ना डाळीमध्ये प्रॉब्लेम होते. त्या शेपूला बारीक कट करायचं. मस्त छान असं फिरवायचं. टमाटा घातल्यानंतर थोडं अजून तुम्हाला कोणती डाळ, मसाल्याची पाहिजे, मुगाची पाहिजे, कोणती डाळ घालून करायचं असेल ते करायचं. मला ना शेपूच्यामध्ये ना स्पेशली मसुरीची डाळच छान लागते, कारण आम्ही कधी पण शेपूमध्ये बी पडचिलं तसं का करलीस मसुरीची डाळच घालून करतो. छानपैकी फिरवायचं. पाणी घालायला मी चालते. गॅस लोपैकी थोडंसं स्लो करायचं. पाणी घालायचं ना ठेंबर पाणी घालू शकतो. अजून थोडंसं वापरून द्यायचं. सुकी भाकरीवर, चपातीवर छान लागते. त्याच्यासोबत ना थोडंसं दही असल्यानं पण छान लागते. चिंगी थोडे सरक मनगा अगर पडलीस तर ना मी वरून मारते बा. आता सांगलो अजून मी का ना का करायला इथं बघा पीठ चाळलं चपाती करायसाठी. भाजी शिजलीपत्र पीठ मऊ करून घेते. अजून कपडे इथे दिवायचे असतात ना त्यासाठी. हर्षदा कशाला नाटक करलीस ग? ऊन लागलेले ना उगा हे करू नकोस. छानपैकी हे करते.